आणि ठाण्यामधल्या एका नामांकित शाळेच्या विद्यार्थिनींबाबत घडलेल्या एका प्रकारामुळे सध्या खळबळ उडाली आहे। शाळेच्या सहली दरम्यान बसमधल्या एका कर्मचाऱ्यांनी पहिली ते तिसरीतल्या 8 विद्यार्थिनींचा विनयभंग केला आणि याबाबत आजही पालक आक्रमक झाले। शेकडो पालक शाळेच्या बाहेर जमले, त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर शाळेने सुद्धा कडक कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे। दरम्यान ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी सुद्धा शाळेच्या व्यवस्थापनाला या संदर्भात जाब विचारला। त्यानंतर शाळेचे डोळे उघडले आणि 3 कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं। शाळेने एक अंतर्गत समिती सुद्धा या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केली आहे। ठाण्यातील एका नामांकित शाळेच्या बाहेर आहे मी। तुम्ही जर पाहिलं आज दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थिनीचे पालक या ठिकाणी जमले आहेत। या ठिकाणी रिप्लेस स्कूल मॅनेजमेंट अशाचे फलक घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे पालक ठिय्या आंदोलन करत आहे। या ठिकाणी जर पाहिलं काही तासांपासून या ठिकाणी शाळेचा बाहेर उभे आहेत। आपल्यासोबत काही राजकीय पदाधिकारी आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नेमकं मॅडम काय झालेलं आहे आणि आज दुसरा दिवस आहे, काय आपलं काय बोलणं वगैरे झालं आहे का? ॲक्च्युली काय झालं, मुलांना जेव्हा ते सहलीला घेऊन गेले तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी थर्ड पार्टीला याचं दिलेलं, त्यांनी पॅरेंट्स लोकांना पण याची कल्पना काही दिली नव्हती आणि त्याच्यानंतर हा सगळा अनुचित प्रकार घडलेला आहे। आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की मॅनेजमेंटला या लोकांनी बरखास्त करावं, कारण त्यांची संपूर्णपणे ही जबाबदारी होती। आमच्यापैकी 10 जण मॅनेजमेंटमध्ये गेलेली आहेत, त्यांनी त्यांच्या मागण्या मांडलेल्या आहेत। आता त्यांना वेळ दिलेला आहे त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि आम्ही सगळा पालक रस्त्यावर बसलेला आहे, कारण आम्ही सगळ्या ग्रेडची माणसं आता थकलेलो आहोत। काही ठिकाणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाही आहे आणि सगळं डिसिजन आम्हाला आजच्या आजच पाहिजे। नक्कीच आपण जर पाहिलं जे काही डिसिजन आहे आजच पाहिजे। या ठिकाणी मोठ्या संख्येने वी वॉन्ट जस्टिस रिप्लेस मॅनेजमेंट अशा प्रकारचे फलक घेऊन पालक ही आंदोलन करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।